या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावरील आपल्या जाकले गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, दोन्ही शाळातले मुख्याध्यापक, शिक्षक, समोर बसलेले माझे विद्यार्थी, स्वातंत्र्य मिळून झाले, पण भारतातल्या संपूर्ण ज्येष्ठांना आपण काय कमावलं आणि काय गमावलं हे ज्ञात आहे. लक्षात ठेवायचं, जगामध्ये सगळ्यात जास्त तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जाते, भारताकडे बघितलं जातं. आणि अब्दुल कलामांचं स्वप्न तर अपुरं राहिलं. 21वे शतक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं असताना सुद्धा या ठिकाणी आपण विकसित भारत महासत्तावादी होऊ शकलो नाही. याचं नेमकं कारण काय असावं, तर माझ्या निरीक्षणातून असं आले की अनेक शाळांमध्ये मी जातोय, विद्यार्थ्यांना मी विचारतोय, तुला काय व्हायचं आहे? पहिला शब्द PS आहे, दुसरा शब्द डॉक्टर, तिसरा शब्द इंजिनियर, बाकी DIG अमुक तुमुक भरपूर पदांची नावं सांगतात. पण मला एक विद्यार्थी असा आढळला नाही, सर मी शिक्षक होणार आहे आणि शास्त्रज्ञाचं नावच सोडून द्या. पण लक्षात ठेवा बाळांनो, शास्त्रज्ञ होणं अवघडही आहे आणि सोपंही आहे. देशाचं भवितव्य तुमच्याकडं किती शस्त्रसाठा आहे यावर अवलंबून अजिबात नाही. आपल्या देशाला महासत्तावादी बनवायचं असेल तर सगळ्यात मोठी ताकद ऊर्जेची आहे. आणि तरुणांना, माझ्यासमोर हे तरुण पिढी बसलेली आहे, आम्ही तुमच्याकडं अंगा खांद्यावर या देशाचं भवितव्य दिलेलं आहे. 21व्या शतकाकडे वाटचाल करायची असेल तर आमचं काय काम नाही, तुमचं काम लक्षात ठेवायचं. म्हणून माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्यातून एडिसन निर्माण झाले पाहिजे, कलाम निर्माण झाले पाहिजे, CW रमण निर्माण झाले पाहिजे, जयंत कानेटकर निर्माण झाले पाहिजे, ही माफक अपेक्षा असणार आहे. तुम्हाला माहिती असू दे, ऊर्जा ही अशी आहे की जगाचा, देशाचा विकास फक्त ऊर्जाच करू शकते. आज आपल्या देशाकडे किती ऊर्जा आहे माहिती आहे का? माहिती असावं, 500 गिगावॅट एवढी वीज आहे आता सध्या. जर 2030 पर्यंत आपलं भविष्य विकसित भारत नव्हे, महासत्तावादी होण्यासाठी आपल्याला चौपट ऊर्जेची गरज आहे. आता चौपट ऊर्जा कुठून आणायची? आता 520 आहे, 2000 गिगावॅट ऊर्जा कुठून आणायची? बघत बसायचे का? अजिबात नाही. अपारंपरिक ऊर्जा आहे. सूर्य आग ओकतोय आणि सूर्यापासून 8 महिने आपल्याला वर्षभर इतकी प्रचंड ऊर्जा मिळते. कमी काय आहे तर या सूर्य ऊर्जेपासून आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे. त्यासाठी विद्युत बॅटरी आपल्याकडे अजिबात नाहीत, त्याचं विकसन तुम्हाला करायचं आहे. वाऱ्यापासून पवन ऊर्जा, अखंड 12माही वारा वाहतोय, अशा सेन्सिटिव्ह पवन ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी अजिबात साधनं नाहीत. त्यामुळं तुमच्यावर भवितव्य एवढं मोठं अवलंबून आहे की उद्याचा नागरिक कसा झाला पाहिजे, शास्त्रज्ञ निर्माण होणारा. दुसरं दुर्दैव आहे देशाचं, इस्रो माहिती असेल, इस्रो मधल्या 100 शास्त्रज्ञांनी राजीनामा दिले. का दिले राजीनामा? देशातल्या 100 शास्त्रज्ञ इस्रो मधले राजीनामा का देत आहेत? का देत आहे सांगा? तर त्यांना दिलेली वागणूक अजिबात बरोबर नाही. जर देशाचं भवितव्य एवढं मागं जात असेल, देश सोडून शास्त्रज्ञ जात असतील, तर देश नक्की पाठीमागे जात आहे. त्यामुळं तुम्ही खंबीर राहावा. प्रत्येकाच्या तोंडून मी शास्त्रज्ञ होणार ही इच्छा व्यक्त झालीच पाहिजे. एडिसनची छोटी गोष्ट सांगतो, थांबणार आहे. तुम्हाला माहिती असेल, एडिसनला शाळेतून 4थी-5वीत असताना हाकलून लावलं आणि पत्र दिले, आईला बोलवून घेतलं आणि त्या पत्रावर नमूद केलं, तुमचा हा मुलगा आहे तो अतिशय हुशार नाही, बुद्ध आहे, त्यामुळे दुसरी शाळा बघा. आईनं ते पत्र मुलाला आपल्या दाखवलं नाही, एडिसनला दाखवलं नाही. फक्त एवढंच म्हणाला, आई शिक्षकांनी काय दिले का पत्र, मला उद्या शाळेत येऊ नका म्हणून सांगितल्या. तर आईने सांगितलं, तू अतिशय हुशार आहे आणि या शाळेमध्ये हे शिक्षण तुमच्या मुलाला मिळणार नाही. त्यामुळं आई म्हणाली, मग आता तुला कुठल्या शाळेत घालणार नाही, मी तुझा शिक्षक होणार. बाळानो, त्या एडिसनला आईनं घरी शिकवलं आणि लहानपणापासून थोड्या करणारा, अगदी लहानपणी रस्त्यानं जाता जाता कुत्र्याची पिल्ली मारायची, नरड दाबायचं, कुत्र्याची पिल्ली मारायची, कसं मरते बघायचं, मांजराची पिल्ली मारायची, कसं मरते बघायचं, आग लावायचं. आता कुणाला म्हणजे माहित नाही असं नाही, आग सगळेजण लावतात. त्यामुळे आग कशी लागते हे आता सांगायचे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे एडिसन सुद्धा गंजीखानं पेटवायचा, घर पेटवायचा, रोज मार घरी. तर तो शास्त्रज्ञ कसला मुद्दा बसणारा? असेच 5-7 वर्षे गेली निघून आणि सहज जाता जाता एक बरणी घेतली त्यानं आणि जेवढे किडे भेटतील तेवढे सगळे किडे बरणीत घातले आणि घरी जाऊन त्या किड्यांचा काढा केला आणि तो काढा समोर दिसणाऱ्या मुलगीला बोलावलं, तुला एक छान सरबत देणार आहे. ती मुलगी आली, सरबत देणार आहे म्हणल्यानंतर आणि ती सरबत प्याली आणि बेशुद्ध पडली. दवाखान्यामध्ये महिन्याभरानं ती शुद्धीवर आली. पण लक्षात ठेवायचं, त्या दिवशी या एडिसनच्या कुटुंबाला रात्री 12 वाजता गाडीत भरलं, सगळ्या कुटुंबाचं साहित्य भरलं आणि 300-350 किलोमीटर अंतरावरती नेऊन सोडलं.
तिथं आई वडिलांनी एडिसनला सांगितलं, बाळा इथं तर गप्प बस, आमच्या सकट मार खावा लागला. मग 2 वर्षे 3 वर्षे 4 वर्षे गेली आणि मग हा एडिसन गप बसणारा मनातला शास्त्रज्ञ वळवू लागला. आईला म्हणाला, आई हे बघ 999 रेषा मारली त्या, तुला मोजता येतात का? अरे बाळा मी गणित शिकलो नाही. 999 रेषा आहे, त्यात एक रेषा जास्त झाली तर काय होणार आहे मला माहित नाही, पण आई 999 मध्ये एक मिळवलं तर 1000 होत आहे आणि माझा 999 प्रयोग फेल गेले, पण माझा 1000वा असा प्रयोग असणार आहे, ज्या गावात आपण हाकलून लावलं त्या गावातले लोक घरी येतील आणि वाजत गाजत आपल्याला घेतील. असं काय करणार आहे? आई बघ तर तुझा सन्मान वाढेल, बाबांचा सन्मान वाढेल आणि आपला सन्मान वाढेल. बाळानं 1000वा प्रयोग कुठला केला माहितीये का? कुठला केला? 1000वा प्रयोग. ज्या बल्बच्या प्रकाशामध्ये आपण वाचतो, अभ्यास करतो, त्या बल्बचा शोध एडिसननं लावलेला आहे, लक्षात ठेवायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी बातमी आली, जागतिक स्तरावर त्या गावाचं नाव झालं. जगातले सगळे शास्त्रज्ञ तिथं गोळा झाले, मीडियामध्ये गोळा झाले कौतुक करण्यासाठी. आणि मग ज्या गावात हाकलून लावलं होतं बाळानो, त्या गावातले सगळे पुढारी गेले, गाडी आणि वाजत गाजत त्यांना परत गावामध्ये आणलं. काय पाहिजे? गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, सगळं दिलं. आणि मग तो सन्मान गेलेला एडिसननं पुन्हा मिळवला. लक्षात ठेवायचं. काय गरज आहे सन्मानाची? फार मोठ्या पदव्यांची गरज नाही. भविष्यामध्ये तुमच्यातून शास्त्रज्ञ निर्माण होणं गरजेचं आहे, ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी ऊर्जा निर्मितीची साधनं तुमच्या हातून निर्माण झाली पाहिजे. जाखले गावातली बरीच मुलं शासकीय पदावर विराजमान झाले आणि एक गुरुदक्षिणा मला देतात. कुठेही त्यांचा सत्कार समारंभ असू दे, त्या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाचं नाव घेतात. ही गुरुदक्षिणा फार मोठी आम्हाला दिली जाते. तुमच्यातून सुद्धा अधिकारी हो जरूर, पण शास्त्रज्ञ होण्यासाठी जी वळवळ असते ती तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. देशाचं भवितव्य तुमच्यावरती अवलंबून आहे. आज या ठिकाणी बऱ्याच वर्षातून मला हा ध्वजारोहणाचा सन्मान दिला. मी त्यांच्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांना, संयोजकांना त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत.